योद्धा न्यूज मराठी. रेटवडीत रोकडोबा महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त जंगी कुस्त्यांचा आखाडा संपन्न. महिला पैलवानांच्या सहभागाने वाढली रंगत. रेटवडी, पुणे. प्रतिनिधी दत्ता भगत. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आदर्श गाव रेटवडी येथे श्री रोकडोबा महाराजांच्या यात्रा उत्सवानिमित्त आयोजित भव्य जंगी कुस्त्यांचा आखाडा अत्यंत उत्साही आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडला. या मैदानाचे वैशिष्ट्य म्हणजे पुरुष पैलवानांच्या जोडीला महिला पैलवानांनीही शड्डू ठोकल्याने कुस्ती शौकीनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ढोल ताशांच्या गजरात निघाली मिरवणूक. कार्यक्रमाची सुरुवात परंपरेनुसार करण्यात आली. प्रथम गावातील श्री रोकडोबा महाराज मंदिरात निशाणाचे विधिवत पूजन करण्यात आले. त्यानंतर सनई चौघडा आणि वाजंत्री यांच्या निनादात हे निशाण कुस्ती आखाड्यापर्यंत मिरवणुकीनं नेण्यात आले. या कुस्ती आखाड्याचे उद्घाटन मान्यवर उल्हास पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. पैलवानांची मांदी आळी आणि चुरशीच्या कुस्त्या. या मैदानात पुणे जिल्हा, खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यातील अनेक नामांकित पैलवानांनी हजेरी लावली होती. त्यामध्ये ग्रामस्थ असतील, यात्रा कमिटीचे सर्व आयोजक मंडळी असतील आणि सर्व यात्रा शौकीन, त्याचप्रमाणे आखाडा शौकीन, आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे. त्याबद्दल यात्रा कमिटीच्या वतीने सर्वांचंच मनापासून धन्यवाद, हार्दिक अभिनंदन. आता चालू असलेली कुस्ती आपल्या गावचे शिवराज बाबूराव दुबे पाटील यांनी 500 रुपयाचा इनाम ठेवलेला आहे. कुस्ती चिटपट झाली तर 500 रुपये मिळतील, याची नोंद घ्यायची आहे. 50 रुपयांपासून ते 10,000 रुपयांपर्यंतच्या कुस्त्या यावेळी लावण्यात आल्या. अनेक जोडीदार पैलवानांनी काटा कुस्ती करून प्रेक्षकांच्या श्वास रोखून धरला. तर अनेक कुस्त्यांमध्ये चितपट डाव पाहायला मिळाले. पंचांचे अचूक निर्णय आणि शिस्तबद्ध नियोजन. मैदानातील कुस्त्यांचं नियमन करण्यासाठी अनुभवी पंचांची नियुक्ती करण्यात आली होती. यामध्ये पैलवान आनंदराव काळे, पैलवान बारकू नाना पवळे, पैलवान रामदास भगत, पैलवान निलेश पवार या पंचांनी दिलेल्या अचूक आणि निष्पक्ष निर्णयांचं सर्व पैलवान व उपस्थित ग्रामस्थांनी विशेष कौतुक केले. मान्यवरांची उपस्थिती. या सोहळ्यासाठी पंचायत समितीसह आजी माजी पदाधिकारी, रेटवडी गावचं सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, विविध सहकारी संस्थांचं पदाधिकारी आणि परिसरातील कुस्ती प्रेमी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. कुस्ती आखाडा कमिटीचं सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी केलेल्या नेटके नियोजनामुळे हा उत्सव निर्विघ्नपणे पार पडला. आदर्श गाव रेटवडीच्या या उपक्रमाचं सर्व स्तरातून कौतुक होत आहे. या बातमीचा आढावा घेतलाय आमचे योद्धा न्यूज मराठीचं प्रतिनिधी दत्तू भगत यांनी. कुस्त्या अजिबात आता आणू नका. नाथाभाऊ कुस्ती टिपा तुम्हाला आकडा ओळखणार नाही अंधारपर्यंत. धन्यवाद. नामदेव सर त्यांची कुस्ती टिपा त्या पोरांची. मुलींना प्रेक्षणीय कुस्ती करा. ए सोळबा उडी उतरा वरून खेळ. अजिबात फौजीबाद कधी पोर घेऊ नका. तसेच मंडळींना आपल्या सर्वांचे मित्र काळूराम पवार यांचा हा चिरंजीव अभिमन्यू. धन्यवाद मुलींनो, धन्यवाद. त्याच्याबरोबर कोण कुस्ती करायला येणार असेल तर त्यांनी यायचं. झालं का तो तुझा आता बसा. नाना सांगा.
या ठिकाणी कुस्ती लावायचं काम सन्माननीय ज्यांच्या वडिलांनी खऱ्या अर्थानं पूर्वी आखाडे केले ते सन्माननीय रुपाजीराव भगत आणि त्यांचे चिरंजीव रामदासजी भगत या ठिकाणी कुस्ती लावण्यासाठी आहेत. त्याप्रमाणे पैलवान भारती नाना आपण या ठिकाणी खाली जरा चालू द्या पुकारी टोळीकरचं त्या ठिकाणी खेड तालुका पंचायत समितीचे सदस्य दिलीपरावजी दुबे यांच्याकडून या दोन्ही मुलींसाठी 100 रुपयाचं पारितोषिक उत्तमरावजी तिसगे साहेब त्याचप्रमाणे विठ्ठल शेठ तिसगे यांच्याकडून या ठिकाणी दोन्ही मुलींसाठी 50